वेलकम टू माय चॅनल. चला आज आपण अजून काही बॉर्डर डिझाईन बघणार आहोत. ब्लाऊजवर काढण्यासाठी अगदी सोप्या पद्धतीच्या बॉर्डर डिझाईन बघणार आहोत. या बॉर्डर डिझाईन तुम्ही जेव्हा तुमची कॉटनची साडी असते तेव्हा तुम्ही ह्या बॉर्डर डिझाईन करू शकता. तर यासाठी या पद्धतीने मी पहिल्यांदा एक आकार काढून घेतलेला आहे आणि यामध्ये लागणार आहे साधा सिंपलसा हा सिल्क थ्रेड घेतलेला आहे आणि सुई घेतलेली आहे. ही 4 आणि 4 8 पदरी दोरा घेतलेला आहे. आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा या इथून सुईवरती काढायची. त्यानंतर या पद्धतीने सुई धरायची आणि या सुईभोवतीच दोरा गुंडाळायचा. ही अशी सुई आहे. सुई या पद्धतीने धरली. 1 2 3 4 5 6 7. त्यानंतर याच्या इथेच एकदा पुन्हा सुई खाली टाकायची. आणि या इथे स्टिच करून घ्यायचं. स्टिच करत असताना हा सुईवरती काढल्याच्या नंतर यामधून हा दोरा काढायचा या पद्धतीने. या पद्धतीने छानपैकी येते आणि पुन्हा शेवटी या इथून एकदा सुईला पुन्हा खाली टाकायचं. पुन्हा एकदा दाखवते. या इथून सुईला वरती काढलं. 1 2 3 4 5 6 आणि 7. यानंतर या इथे सुई पुन्हा खाली टाकली. पुन्हा त्यानंतर या इथून यामध्ये पूर्ण दोऱ्या टाकायचा आणि सुई वरती घ्यायची. एक 2 3 4 5 6 आणि 7. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवढे पहिल्यांदा तुम्ही त्या सुईभोवती दोरा गुंडाळतायत तेवढाच दोरा सर्व ठिकाणी गुंडाळायचा. कमी किंवा जास्त करायचा नाही, नाहीतर त्याची फिनिशिंग चालली जाते. मग ह्याला बुलियन नॉट असे म्हणतात. हे जे आपण स्टिच करतोय याला बुलियन नॉट असे म्हणायचं. हे बघा, हे इतक्या सुंदर पद्धतीने दिसतं. आता पुन्हा एकदा दाखवते मी. आणि सगळ्यात महत्त्वाची टिप, तर पहिल्यांदा करताना जर फिनिशिंग हवी असेल आपल्याला तर या इकडून एक पहिल्यांदा 4ही साईडनं करायची. या इकडून, या इकडून, या इकडून आणि या इकडून. या 4ही साईडनं केल्याच्या नंतर मग त्यानंतर हे मधल्या भागात करायचं, म्हणजे तुम्हाला फिनिशिंग सुंदर येते.
बघा हे इतक्या सुंदर पद्धतीने फ्लावर दिसत आहेत। आता यानंतर आपण या इथे जे लाईन्स आहेत याच्या इथे पूर्ण चेन स्टिचिंग करायची आहे। तर यासाठी मी ग्रीन कलरचा थ्रेड वापरते। छोटे छोटे चेन स्टिचिंग करायची। तर यानंतर आपण हे लीफ आहेत या लीफला पूर्ण फिल करू। यासाठी मी पहिल्यांदा इथून नीडल वरती काढली। यानंतर इथे तुम्ही यासाठी कोणताही लीफ फिलिंग वापरू शकतात। जे 2-4 प्रकार आहेत लीफ फिलिंगचे यातला कोणत्याही पद्धतीने तुम्ही लीफ फिलिंग करू शकतात। आता मी तुम्हाला हे वर्कच्या सुईने दाखवलेलं आहे। आता साध्या आपल्या जी सुई आणि जो थ्रेड असतो साधा सिंपल वाला सिल्क थ्रेड जो घेतलेला आहे तो वाला घेतलेला आहे। आणि हा 2 पदरी म्हणजे एकूण 4 पदर झालेले आहे। 2 पदरी या पद्धतीने मी घेतलेला आहे। तर यामध्ये या इथून सुई काढली, या इथे पुन्हा तर यानंतर पुन्हा या इथून एकदा सुई काढायची। याला इथेच धरायचं। त्यानंतर या इथे एकदा पुन्हा स्टिच करायची, खाली टाकायची आणि यानंतर या इथून एकदा पुन्हा सुईला वरती काढायचं। मग हा हातातला दोरा सोडायचा या पद्धतीने। इथे आपोआप गाठ बसते। हे इथून यानंतर या इथे खाली टाकायचे। पुन्हा एकदा दाखवते सगळं। या इथून सुई वरती काढायची। यानंतर दोरा हातातच ठेवायचा। यानंतर या इथे सुई एकदा खाली टाकायची आणि याचा जो सेंटर आहे या सेंटरच्या इथून पुन्हा एकदा सुई वरती काढायची। इथे लॉक झाल्यासारखं होतं। यानंतर पुन्हा या इथे सुई खाली टाकायची। हे पूर्ण लीफ काढून झालेले आहेत पूर्ण। आता यानंतर या इथे सेंटरमधून या फुलाच्या पुन्हा एकदा सुई वरती काढायची आणि यानंतर या इथे फ्रेंच नॉट टाकायचे आपल्याला। बघा हे इतक्या सुंदर पद्धतीने दिसते। या इथे पण एक एक फ्रेंच नॉट टाकलेली आहे। आता चला यातला आपण दुसरी डिझाइन बघू। आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा मी हा सिल्क थ्रेड घेतलेला आहे येलो कलरचा। 4 पदरी म्हणजे एकूण 8 दोरे आहेत यामध्ये। आता या इथून पहिल्यांदा सुईला खाली टाकायचं
खालचा दोरा वरती घ्यायचा, पुन्हा या इथून पुन्हा एकदा सुई खाली टाकायची. हे मी या पद्धतीने सगळीकडे करून घेतलेलं आहे. आता यानंतर पिंक कलरचा थ्रेड घेतलेला आहे आणि या इथून पहिल्यांदा तो दोरा काढायचा, सुई काढायची. त्यानंतर हे जे आहे याच्या मधातून सुई काढायची. आपण जे पिंक कलरचा थ्रेड केलेला होता असा याच्या इथून काढायची आणि पुन्हा या इथे सुई पुन्हा एकदा खाली टाकायची. पुन्हा एकदा दाखवते. इथून सुईवरती काढली, यानंतर या येलो कलरच्या थ्रेडमधून या पद्धतीने घ्यायची आणि पुन्हा या इथे स्टिच करायचं. बघा करण्यासाठी किती सोपं आहे, त्यामुळे तुम्ही हे नक्की ट्राय करा. दिसायलाही खूप सुंदर दिसते ही डिझाईन. आता ही पूर्ण या पद्धतीने मी फ्लावर काढून घेतलेले आहेत. आता यानंतर मी पुन्हा एकदा सुई आणि दोरा घेतलेला आहे. हा 4 पदरी दोरा आहे, 2 पदरी आहेत, एकूण मिळून 4 पदर होतात. आता यामध्ये आपण हे जे लीफ आहेत हे लीफ फिल करायचे आहेत या पद्धतीने. आता यानंतर या इथे आपण पूर्ण चेन स्टिचिंग करून घेऊ. बघा इतक्या सुंदर पद्धतीने दिसतं. जर तुम्हाला यामध्ये काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.